नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 2 फेब्रुवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली आहे? ओके, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच सुनेत्रा पवार यांनी. ओके, तर नुकतेच सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्रातील पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी इतिहास घडवलेला आहे आणि त्यांनी 31 जानेवारी 2026 रोजी या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांचे पती आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. बघा, ऑस्ट्रेलियन ओपन 2026मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच एलिना रिबाकिना. ओके, या कझाकस्तान या देशातील आहेत. ओके, तर एलिना रिबाकिना यांनी ऑस्ट्रेलियन ओपन 2026 महिला एकेरीचे विजेतेपदक जिंकलेले आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हा ही. ओके, बघा, एलिना रिबाकिना यांनी 2026 ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरी स्पर्धेतील विजेतेपदक जिंकलेले आहे आणि त्यांनी अंतिम फेरीमध्ये आरेना सबलेंका यांना 6-4, 4-6 आणि 6-4 अशा तिन्ही सेटमध्ये पराभूत करून हा किताब जिंकलेला आहे. ओके, तर बघा, त्यांनी आरेना सबलेंका यांना हरवलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बघा, तर आरेना सबलेंका ज्या आहेत त्या बेलारूस या देशातील आहेत. ओके, आणि एलिना रिबाकिना या कझाकस्तान या देशातील आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. मुख्यमंत्री इति कोली दुती पात ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी आसाम. तर आसाम या राज्य सरकारने मुख्यमंत्री इति कोली दुती पात अशी योजना सुरू केलेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मुख्यमंत्री इति कोली दुती पात ही योजना आसाम राज्य सरकारने सुरू केलेली आहे आणि ही योजना आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी चहाबागा कामगारांच्या कल्याणासाठी सुरू केलेली आहे. ओके, चहाबागा कामगारांच्या कल्याणासाठी ही योजना सुरू करण्यात आली असून कामगारांना एक वेळचे आर्थिक सहाय्य आणि इतर सुविधा दिल्या जाणार आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो या योजनेचे नाव. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. वायली रिसर्च हीरोज अवॉर्ड 2025 जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलाच भारतीय असल्यामुळे महत्त्वाचा प्रश्न ठरतो. ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच डॉक्टर चंद्रकांत लहरिया. डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना वायली रिसर्च हीरोज अवॉर्ड या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, बघा, हा जो पुरस्कार आहे तो इम्पॅक्ट बियॉन्ड अकॅडेमिया श्रेणीमध्ये त्यांना मिळालेला आहे आणि त्यांचे संशोधन सार्वजनिक आरोग्य धोरणांवर व समाजावर त्यांचे संशोधन जे आहे ते सार्वजनिक आरोग्य धोरणांवर आणि समाजावर प्रत्यक्ष प्रभाव पाडणाऱ्या कामासाठी ओळखले गेले आहे. ओके, त्यामुळेच हा त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न एक महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षेची तयारी करा, त्यामध्ये हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 आहे. एक जिल्हा एक पाककृती ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेशाने एक जिल्हा एक पाककृती ही योजना सुरू केलेली आहे. ओके, तर जे योजना आहेत त्या महत्त्वाच्या असतात विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून, कारण की तुम्हाला परीक्षेमध्ये योजनांवरती खेळांवरती म्हणजे नेहमी प्रश्न विचारले जातात. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, एक जिल्हा एक पाककृती ही योजना उत्तर प्रदेश या राज्य सरकारने सुरू केलेली आहे. बघा, ही योजना आहे एक जिल्हा एक पाककृती
ही म्हणजेच वन डिस्ट्रिक्ट वन कोसाइन. ओके, तर वन डिस्ट्रिक्ट वन कोसाइन ही जी योजना आहे ती भारतातील उत्तर प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे. बघा, ही योजना उत्तर प्रदेश शासनाने सक्षम करून प्रत्येक जिल्ह्याची पारंपरिक पाककृती, सांस्कृतिक खाद्य परंपरा प्रसिद्ध करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी योजना आहे ती या योजनेअंतर्गत जिल्ह्याच्या खास खाद्यपदार्थाला ओळख मिळवून देणे आणि स्थानिक खाद्य व्यावसायिकांना म्हणजेच व्यवसायांना प्रोत्साहन देणे याच्यावर भर दिला जाणार आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कशासाठी योजना चालू केली आहे, तर जिल्ह्याच्या खास खाद्यपदार्थाला ओळख मिळवून देणे आणि स्थानिक खाद्य व्यवसायांना प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला आहे. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कितव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलेला आहे. ओके, बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, एकूण 9 वेळेस त्यांनी हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. बघा, त्या 2019पासून सलग म्हणजेच दरवर्षी 2019पासून 2026पर्यंत त्यांनी सलग 9 वेळेस बजेट सादर केलेले आहेत, म्हणजेच अर्थसंकल्प सादर केलेला आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, सलग 9 वेळेस त्यांनी हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. बघा, जागतिक पाणथळ दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी दरवर्षी आपण जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा करतो. ओके, तर प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, बघा, या दिवशी पाणथळ परिसरांचे म्हणजेच जे वेटलँड्स आहेत त्यांचे संवर्धन व त्यांचे महत्त्व याबाबत जनजागृती केली जाते. आणि हा दिवस रामसर करार 1971मध्ये जो झाला होता त्या तारखेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. बघा, 2026ची थीम बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, थीम अत्यंत महत्त्वाची असते परीक्षेच्या दृष्टीने. ओके, बघा, याची थीम आहे वेटलँड्स अँड ट्रॅडिशनल नॉलेज सेलिब्रेटिंग कल्चरल हेरिटेज. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ होतो पाणथळ भाग आणि पारंपरिक ज्ञान, सांस्कृतिक वारसा साजरा करणे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. बघा, जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट चालवण्यास कोणत्या देशाने सुरुवात केली आहे. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, म्हणजेच चीन. तर चीन या देशाने नुकतेच जगातील पहिला सर्वात मोठा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट चालवण्यास सुरू केलेले आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जगातील पहिलाच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण सुविधा ही जी आहे, हा जो प्लांट आहे तो 2400 मेगावॅट क्षमता आणि 6 लाख घरांना वीज पुरवणारी अशी क्षमता ठेवणारा आहे. ओके, तर याची क्षमता आहे बघा 2400 मेगावॅट. ओके, पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. बघा, समर्थ पंचायत पोर्टलद्वारे मालमत्ता कर वसूल करणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता आहे. बघा, भारतातील पहिला जिल्हा आहे त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा ठरतो. ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, धमतरी. ओके, तर धमतरी या जिल्ह्याचं नाव आहे. धमतरी हा जिल्हा समर्थ पंचायत पोर्टलद्वारे मालमत्ता कर वसूल करणारा भारतातील पहिला जिल्हा बनलेला आहे. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, भारतातील समर्थ पंचायत पोर्टल याच्या माध्यमातून मालमत्ता कर वसूलणारा छत्तीसगडमधील धमतरी हा जिल्हा ठरलेला आहे. ओके, बघा, धमतरी हा जिल्हा छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, प्रश्न क्रमांक 10 आहे, प्रसिद्ध नागोबा जत्रा उत्सव कुठे साजरा केला जातो. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, म्हणजेच केसलापूर, तेलंगणा. ओके, तर तेलंगणा या राज्यामधील केसलापूर या गावामध्ये प्रसिद्ध नागोबा जत्रा उत्सव साजरा केला जातो. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंट करून कळवा, कारण की तुमच्या सांगण्यावरून मला त्या पद्धतीने व्हिडिओ करता येतो आणि म्हणजे काय इम्प्रूव्हमेंट करावं लागेल हेही समजेल. ओके,
तर भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.